आज खास आपल्यासाठी संतोष विलास कांबळे साहेब आपल्यासाठी खास आज खिचडी बनवत आहेत. त्याकरिता ते मिरची कापत आहेत. मस्त मिरची चिरणं चालू आहे बघा साहेब. हे लसूण सोलून ठेवलेलं आहे. आता कढीपत्ता पण बघा, हे बघा साहेब, कढीपत्ता पण आहे. चांगले माणसं टाकतात जो खिचडीमध्ये डाळीमध्ये तो असतो कढीपत्ता, आणि जे कडू लोक टाकतात तो कडूपत्ता असतो. तर आम्ही चांगल्यासाठी चांगलेच आहोत म्हणून आम्ही कढीपत्ताच म्हणणार, आणि वाईट असते की त्याला कडूपत्ता. तर आता बघूया आपण कशी कशी प्रोसेस करतायत. आज खिचडी कशी बनते आहे आपल्या संतोष भाऊच्या हातानं. नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. प्रथमच तुम्हाला दाखवते आपले संतोष शेठ, संतोष भाऊ, आपले सगळ्यांचे एकमेव लाडके दसवडीचे खास. बघू कसं काय बनवत आहेत आज त्यांच्याकडे आमंत्रण आलेलं आहे. बघूया खिचडी स्पेशल लातूरची खिचडी खूप फेमस आहे. आज बघूया कशी काय बनवली जाते. चला तर मित्रांनो, आता संतोष भाऊने टमाटर चिरायला घेतलेला आहे. कसं कापताय बघा, प्रोफेशनली आहे. कापा कापा, पोटात जाऊन चटणीच होणार आहे ते. बघा तुमच्या आवडीप्रमाणेच खिचडी बनणार आहे. असा शेप वापस कधी होऊ शकत नाही मित्रांनो. एकुलता एक, लाखात एक आमचे संतोष भाऊ नेक हे धसवाडीमध्ये तुम्हाला भेटतील. लग्नामध्ये किंवा कोणाच्या दिवसाचं जेवण, वाढदिवसाचं जेवण हे सगळं बनवलं जाईल. जैसा दाम वैसा काम, उधारी वाऱ्याला करतो लांब. हे संतोष भाऊची खासियत आहे. बघा कसे टमाटे कसे चराचर नुसते टमाटेचा दणकाच आहे बघा. आता आपण बघूया कशी बनते खिचडी. आता संतोष भाऊ आपले लसूण वाटत आहेत. लसूण वाटणे चालू आहे. लसूण बाई घेते हसून, खाते बाई लसूण. बघा लसूण वाटणं चालू आहे. खिचडीमध्ये लसणाशिवाय मजा नाही. आता तंबाखू आहे खायला का काय. बघा खिचडीमध्ये तंबाखूची फोडणी दिली जात आहे. संतोष कांबळे साहेब आहेत. टाकले. आता काय टाकते साहेब पुढं. आणि मगाशी तुम्ही जे बोललेलात अजगर पण टाकायचं म्हणतायत, तसं काय नाही. तुम्ही म्हणलात ना साहेब खिचडीमध्ये म्हणलं टाकायचं राहिले का, म्हणलं हवं अजगर टाकायचं म्हणलं. मग काय करता, अजगर भेटला का तुम्हाला टाकायला. तोंडातून आलं का. मला वाटलं धसवाडीमध्ये मला वाटलं धसवाडीमधली खिचडी बाबा आजगराशिवाय होत नाही का काय. प्रथमच महाराष्ट्रातली आजगरवाली खिचडी म्हणून फेमस झालो असतो. टमाटे जात आहेत. आहा, नाजूक नाजूक हाताने. काय बाबा संतोष कांबळेचा नाद करते का, येते का धसवाडीला मग खिचडी खायला. एकच वादा संतोष दादा. हलवा 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 मिळून साऱ्यांनी हलवा. म्हणजे खिचडीमध्ये जे पळी हलते ते तुम्ही पण मिळून हलवा.
अर्थाचा गेर आता घेऊ नका, नाही तर काही वेगळंच वाटेल. वा वा वा, छानशी अशी खिचडीला सुरुवात झालेली आहे. आता संतोष साहेबांना पक्कड भेटत नाही आहे. संतोष साहेब, आपण काय करूया, पक्कड आपल्याला भेटत नाही आहे, पक्कड आपली हरवली वाटतं. बरं झाली भेटली, नाहीतर आपल्याला पोलीस कंप्लेंट करावी लागली असती पकडसाठी बाबा. भांडेच्या चांगला आहे, चांगला आहे, मस्तपैकी. आता काय टाकताय तुम्ही? हळद. हळद सांगा, कुंकू पण टाकणार का साहेब? हळद सांगू, कुंकू टाकता का? अच्छा, कुंकू लावायचं की जरा बरं वाटतंय. बघा टाकून काय वाटतंय, जरा वेगळं काहीतरी. आजगरापेक्षा तर बरीच म्हणावं लागेल कुंकू. मीठ मीठ खरं नाही. आंबळ्या घराण्यामधलं नीट माणूस आज मीठ टाकत आहे जेवणामध्ये. जेवणाची शोभा वाढवणाऱ्याचं काम हे संतोष साहेब नेहमी करत असतात. पुढे पण कार्य असं हलवण्याचं, खिचडीमधली पळी हलवण्याचं काम आहे का? लोक नुसते चाबरे विचार करतील काहीतरी. चांगला हलवा, एवढा हलू नको, पडल खाली. बघितलं का, आपल्याशिवाय गॅस चालत नाही. संतोष भाऊची वाणी, संतोष भाऊच्या जुबानी. कशी वाटते तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही खिचडी कशी बनणार आहे, काय बनणार आहे, काय दिवे लागणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि संतोष भाऊ, तुम्ही सांगा बरी, खिचडी खाण्यासाठी आपल्याला कुठे यावं लागेल सांगा बरं, तुमचा पत्ता सांगा साहेब. इकडं बघा बरं संतोष साहेब, सांगा बरं. गाव जिल्हा लातूर, गाव दसवाडी. काही दिवसानं उघडे तालुका व्हायची शक्यता आहे, पण सध्या टाळता येत लोक नको म्हणतायत. बरं, आपला लातूर जिल्हा जिंदाबाद. ये बात दिल्ली तक जाएगी. निलंगा राईस. निलंगा राईस खाएंगे, तेलंगाना राईस जाके उधर आपण. पुण्यामध्ये एक ते माणूस राहतो निलंगा राईस. हो, निलंगा राईस. आज आमचं राईस बाबा, आमचं राईस लातूरचा आहे बाबा. खिचडी बाबा जबरदस्त, भगोने में पकड़ा है हमारी खिचडी. आहा, पाणी पाणी चाललेलं आहे संतोष भाऊच्या शुभ हाताने. पाणी दान करण्यात आलेलं आहे. चला टाका पटकन साहेब, गरम झालेला आहे, उकळी आलेली आहे. बापू चटके. किती जीव लावून टाकतात. असा स्वयंपाक जर बनवला आले की काय नाही म्हणून बायकोला कामच नाही करायचं. भाई संतोष, संतोष काय म्हणतोस? संतोष काय म्हणतोस? हे शब्द जे आलेले आहेत हे यांच्याकडून आलेले आहेत खास. मोदी आठवतो का काय ते थाली वाजवायचं? उसको ढवळ्या जरा अच्छे से ढवळ्या, उसको मिक्स करा. बघा बघा बघा, असे शेप आपल्याला फक्त दसवाडी आणि मराठवाड्यामध्येच मिळणार आहेत. एकुलता एक आहे, लाखात एक आहे आमचे संतोष दादा. एकच वादा संतोष दादा. खिचडी बनवून तयार झालेली आहे, बघू शकता. वा वा वा, काही रंग आलेला आहे. टेस्ट पण तेवढी जबरदस्त झालेली आहे मित्रांनो, बघू शकता. संतोष साहेब आपले बघा, संतोष साहेब आहेत. काय म्हणता शेफ, कशी वाटते तुम्हाला खिचडी? LIC काढून घेऊ का म्हणतो आधीच. बघा मित्रांनो, संतोष भाऊची खिचडी खायची असेल तर पहिले LIC काढून घ्यायला पाहिजे. जीवन के साथ भी जिंदगी के बाद भी, है का नाही?
चला बघूया टेस्ट करून आता खिचडी कशी झालेली आहे. चला तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खालची घंटी मात्र दाबा.